तर नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड आपल्या डिजिटल वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेविषयी मुदतवाढ देण्याबाबत नवीन जी आर आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया। तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत आजचा हा नवीन जी आर आलेला आहे। हा जी.आर. दिनांक आपण पाहू शकता इथे आपल्याला जी.आर. दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजीचा हा जी.आर. आहे। येथे प्रस्तावना अशा प्रकारे आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय दिनांक 30/7/2024 मधील परिच्छेद ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1/7/2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यानुसार त्या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर शासन निर्णय अशा प्रकारे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांच्या लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच ज्या महिला अजूनही फॉर्म भरायच्या राहिलेल्या आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील। तर अशा प्रकारे हा जी.आर. होता। या जी.आर.ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।